अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे नागोठणे येथून धर्मराज गोपाळ मोरे या दादांचा. दादा म्हणतात, भाविकांचा देव असतो. जय गजानन. आयुष्यात संत कृपा लाभायला आणि सद्गुरूंचे आशीर्वाद मिळायला नशिबात योग असावा लागतो. आई वडिलांची पुण्याई पाठीशी असावी लागते. माझे वडील एक सामाजिक कार्यकर्ते. त्यांनी गावात सिंचनाची सोय व्हावी म्हणून तिथे एक धरण असावं यासाठी आलोट प्रयत्न केलेत. त्यात त्यांना यशही आलं. वडिलांच्या कामामुळे आईला तीर्थयात्रा घडली नाही. ती म्हणायची, तीर्थक्षेत्र सद्गुरू कृपा हे भाग्यानेच घ्यावं लागतं. माझ्या नशिबात आई वडिलांच्या आशीर्वादानेच हा योग होता असं दिसतं. 1 वर्षापूर्वी मला गजानन महाराजांची ओळखही नव्हती. मी शेगावचं नाव ऐकलं नव्हतं. मला गजानन विजय ग्रंथ माहीत नव्हता आणि आज मी गजानन महाराजांच्या विषयी अनुभव लिहायला घेतलाय. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. मी धर्मराज गोपाळ मोरे. तसं माझं मूळ गाव नाशिक, पण सध्या रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रिलायन्स कंपनीत कामाला असतो. स्मार्टफोनच्या आजच्या युगात आपण सर्व व्हॉट्सअपवर व्यस्त असतो. मागील साधारण 1.5-2 वर्षापासून किंवा थोडकं नेमकं बोलायचं तर मागील 90 गुरुवारपासून दर गुरुवारी श्री गजानन महाराजांच्या विषयी भक्तांना आलेले अनुभवांचं संकलन करून ते शब्दांकित करून प्रकाशित करण्याचं काम श्री जयंत वेलणकर करीत आहेत. मागील वर्षी अंदाजे एप्रिल महिन्यात 37 क्रमांक असलेला श्री सीताराम स्वामी बडोदा यांचा गुरुतत्वाचे आकर्षण या शीर्षकाचा अनुभव कुणीतरी मला व्हॉट्सअप केला. त्यात आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील स्वामी यांना शेगावच्या गजानन महाराजांचे आकर्षण निर्माण झाल्याचा अनुभव वाचून माझ्या मनात श्री गजानन महाराजांचे विषयी कुतूहल निर्माण झाले. मी श्री जयंत वेलणकरांना फोन करून त्यांनी मला गजानन महाराजांचे विषयी अनुभव नियमित पाठावे अशी विनंती केली. त्यातून वेगवेगळे अनुभव वाचून गजानन महाराज गजानन विजय ग्रंथ याविषयी मनात एक उत्कट आकर्षण निर्माण होऊन मी गजानन महाराजांना प्रार्थना केली की महाराज, मलाही तुमचा आशीर्वाद लाभू द्या. मला आता गजानन विजय ग्रंथ हवा होता. मी ना कधी शेगाव पाहिले ना कधी विजय ग्रंथ, पण मनात वाटत होतं की हा ग्रंथ महाराजांच्या चरणाला स्पर्श होऊन माझ्याकडे यावा. मी महाराजांना तशी प्रार्थना करून माझे व्हॉट्सअप ग्रुपवर परिचित झालेले मात्र ज्यांना कधी पाहिलं नाही असे ॲडव्होकेट गिरीश दुबे चिखली येथे असतात, त्यांना मी फोन करून विजय ग्रंथ हवा आहे असं सांगितलं. त्यावर ते बोलले, कधीकधी माझ्याजवळही ग्रंथ असतात पण सध्या नाहीत. चिखली ते शेगाव अंतर तसं बरंच आहे, त्यामुळे सध्या ग्रंथ पाठवता येणार नाही, पण जसं शक्य होईल तशी मी काही व्यवस्था करीन. एवढं बोलून त्यांनी फोन बंद केला. मी महाराजांना नमस्कार करून माझ्या कामाला लागलो. 10 मिनिटात दुबेंचा फोन आला. म्हणाले, मोरे तुम्ही भाग्यवान आहात. आपलं बोलणं झाल्यावर मला आमच्या एका मित्राचा अचानक शेगावहून फोन आला. त्याने विचारलं, मी शेगावहून तुझ्याकडे येतो आहे, काही आणायचं आहे का? माझ्याकडे ग्रंथ पोचताच मी पोस्टाने ग्रंथ व प्रसाद तुमच्या पत्त्यावर पोस्ट करतो. अक्षरशः मनात तीव्रतेने वाटल्यानंतर 1 आठवड्याच्या आत माझ्या इच्छेप्रमाणे गजानन विजय ग्रंथ व शेगावहून आलेला प्रसाद माझ्या हाती होता. जे अनुभव मी वाचत होतो त्याची थोडी प्रचिती मला आली होती. विजय ग्रंथ हाती आला तेव्हा घरात मोठ्या मुलाच्या ॲडमिशनविषयी आमची चर्चा सुरू होती. त्याला पुण्याला एका विशिष्ट कॉलेजात प्रवेश हवा होता. मी मुलाला म्हटलं, तुझ्या मनाप्रमाणे प्रवेश झाला तर आमच्यासोबत शेगावला चलशील का? मी आता पारायणाला सुरुवात करतो, बघूया काय होतंय ते. माझं पहिलं पारायण पूर्ण झालं आणि मुलाला त्याच्या मनाप्रमाणे पुण्यात ॲडमिशन मिळून आम्ही सर्वांच्या मनात गजानन महाराजांच्या विषयी श्रद्धा दृढ झाली.
दरम्यानच्या काळात मला नाशिकला जाण्याचा योग आला. नाशिकच्या 2 व्यक्तींचे अनुभव मी वाचले होते. एक ॲडव्होकेट श्यामा भुसे व दुसरा अनुभव शीतल करंदीकर यांचा. ते दोन्ही फोन नंबर मिळून मी नाशिकला त्यांची भेट घेतली. दोघीही महाराजांच्या विषयी खूप बोलल्या. शीतल करंदीकराकडे श्री गजानन महाराजांची उपासना होते असं मला कळलं होतं. योगायोगाने माझ्या वाढदिवसाला मला उपासना करण्याचा योग आला. उपासनेविषयी विस्तृत माहिती श्री गजानन अनुभव पुस्तकात आली आहे. उपासना करून मन शांत झालं. शिवाय करंदीकराकडून आणि गोंदवलेकर महाराजांचं प्रवचनाचं पुस्तकही मिळालं. असो, हे सर्व मी यासाठी सांगितलं की गजानन महाराजांच्या अनुभवाच्या माध्यमातून आणि गजानन महाराजांच्यामुळे या काळात महाराजांनी खूप छान छान माणसं सोबत जोडून दिली. सीताराम स्वामींना मी त्यांचा अनुभव वाचून फोन केला तेव्हा ते महाराजांच्या विषयी भरभरून बोलले आणि नुकतंच प्रसिद्ध झालेलं महाराजांच्या वरील पुस्तक ओशन ऑफ मर्सी या ग्रंथाचं लेखन श्री नितीन गोकर्ण यांच्याकरवी मला पाठवण्याची सोय केली. एकंदरीत मागील 1 वर्षात गजानन महाराज याविषयी जोडला गेलो तेव्हापासून माझं मन असं भारवल्यासारखं होऊन गेलं. या काळात अनेक प्रसंगातून त्यांनी मनात भक्तिभाव जागृत करून मला भावविभोर करून टाकलं. डोळे अनेकदा पाणवले आणि परवा म्हणजे अगदी या मे महिन्याच्या 27 तारखेला तर जणू त्यांनी मला धन्य धन्य करून सोडलं. 26 मे 2019 रोजी आयुष्यात प्रथमच शेगावला जाण्याचा योग आला आणि आम्ही चौघी म्हणजे मी, पत्नी ललिता, मुलं अतुल आणि तन्मय शेगावसाठी निघालो. महाराजांनी योगही असा आणला की 27 तारखेला लग्नाच्या 23व्या वाढदिवसाला प्रथमच श्री क्षेत्र शेगावला आम्ही उतरलो. तेथील शिस्त, स्वच्छता, भक्तिमय वातावरण या सर्वामुळे मन भारावून गेलं. भक्त निवासात आम्हाला जागा मिळाली. सकाळी लवकरच आम्ही दर्शनासाठी मंदिरात पोचलो. लोकांच्या अनुभवातून जे वाचलं होतं त्या सर्व जागा पाणवलेल्या डोळ्यांनीच पाहिल्या. समाधी मंदिर, श्रीराम मंदिर, पारायण मंडप सर्व होऊन प्रांगणात आलो. कळसाकडे पाहत मनात विचार उमटला, माऊली, काय ही लीला आहे? तुमच्या कृपेने मी धन्य झालो. तोच माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. मी वळून बघितलं. एक सेवेकरी मला विचारत होते, माऊली, आज गुप्तदानातील पेट्यामधील दान मोजायचे आहे. या कामात तुम्ही मदत करू शकाल काय? मी त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहतच होतो. तो बाजूची एक व्यक्ती बोलली, माऊली, अहो तुम्ही भाग्यवान आहात. इथे झाडू मारायची सेवा मिळायला महिने वाट पाहावी लागते. तुम्हाला तर प्रत्यक्ष लक्ष्मी मोजायची आहे. नाही म्हणू नका. शिवाय नंतर तुमचं आदरातिथ्य करून विशेष प्रसादाची सोयही करण्यात येते. मी भानावर आलो. म्हटलं, बाकी गोष्ट काय असू द्या, पण ही सेवा महत्त्वाची आहे. चला माऊली. त्या दिवशी सकाळी 8:30 ते 11च्या सुमारापर्यंत 100 सेवेकरी, काही ट्रस्टी, मी आणि माझ्यासोबत मूर्तिजापूर येथील माझ्यासारखेच एक भक्त अमर कोले, आम्ही हे दान मोजण्याचं कार्य केलं. शेवटी सर्व हिशोबावर आम्हा दोघांची स्वाक्षरी घेण्यात आली. नंतर दोन्ही कुटुंबाचा सत्कार वजा आदर करून महाप्रसादाची सोयही करण्यात आली. धन्य ती गजानन माऊली. 1 वर्षाच्या काळात अनेक सत्प्रवृत्त लोकांना गाठीशी बांधून गजानन विजय ग्रंथासह गजानन महाराज संबंधित साहित्याशी संबंध जोडून दिला. माझ्या वाढदिवसाला उत्तम ग्रंथ मिळून गजानन उपासनेतून नामजपाशी जोडून दिलं आणि लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पहिला शेगाव दर्शन योग घडवून या जीवाकडून मंदिरात सेवा करून घेतली. माऊली, मी धन्य झालो. आता माऊलीला एकच विनंती आहे की आम्हा सर्व भक्तांच्यावर असाच कृपेचा वर्षाव होऊ दे आणि त्या योग्यतेचे होण्यासाठी आमच्याकडून नाम जप होऊ दे. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.